छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पावन वेरूळ नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात आणि संतांच्या अनुग्रहात जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराजांच्या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्यामध्ये आज आध्यात्मिकतेचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा महासागर अनुभवायला मिळाला। या धर्म सोहळ्याला आज विशेष अतिथी म्हणून महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांनी उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा अधिक तेजस्वी केली। स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा सोहळा संत परंपरेचे सामर्थ्य, गुरु शिष्यांच्या नात्याचा अनंत महिमा आणि समाजहिताची अखंड साधना यांचा भव्य संगम ठरतोय। यावेळी महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराजांनी भाविकांना संबोधित करताना सांगितले की गुरु शिष्य परंपरेचा खरा महिमा काय असतो हे जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यात सहभागी झाल्यावरच समजते आणि मनाला स्पर्शून जाणारी अनुभूती मिळते। त्यानंतर योगी निरंजन नाथजी यांनी सुद्धा विचारांनी भाविकांना स्पर्शून टाकलं। ते म्हणाले, समाजासाठी खरे आध्यात्मिक कार्य करण्याची ताकद व्यवस्थापनात नाही तर त्यागात आणि साधुत्वात आहे। हेच विराट कार्य जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि ते पाहणे म्हणजे एक चमत्कारच आहे। जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित हा सोहळा अध्यात्म, धर्म, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीचा अद्वितीय संगम आहे। अशा पावन सोहळ्यात सहभागी होणे ही आमची भाग्याची गोष्ट आहे। भावना, भक्ती आणि परंपरेचा तेजाळ पूर्ण संगम असा हा ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा वेरूळ नगरीत हजारो भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा आणि आशीर्वादाचा झरा ठरतोय। पावईचं पुण्यस्मरण म्हणजे प्रत्येक वर्षाला येतं, तसं तर त्यांचं पुण्यस्मरण किंवा त्यांचं स्मरण दररोज झालं पाहिजे या दृष्टीनं जे आहे तर हा एक प्रयास आहे की दररोज रात्रंदिवस त्यांचं स्मरण, त्यांची आठवण, त्यांचं कार्य हे समाजापर्यंत राहिलं पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी बाबांच्या कर्मभूमीमध्ये या ठिकाणी जगद्गुरू महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज भक्तांच्या सहयोगाने हे सर्व जे कार्य करतायत, खरोखर जेवढे धन्यवाद द्यावे भक्तांना, संतांना तर आपण धन्यवाद देऊ नाही शकत, परंतु भक्तांना की त्यांचं कार्य, बाबांचं कार्य सर्व पुढे चालवतायत आणि त्यातल्या त्यात आपण देखील मीडियाच्या माध्यमाने हे सर्व कार्य जगाच्या समोर या ठिकाणी दाखवतायत। खरोखर आपल्याला धन्यवाद।